2025 मासिक राशी भविष्याच्या अनुसार या महिन्यात तुमच्या करिअर, धन, नाते इत्यादी बाबतीत मिश्रित परिणामांचा सामना करावा लागू शकतो. अष्टम भावात बृहस्पती स्थित राहील. 6व्या भावात राहू स्थित होण्याने तुम्ही अधिक ऊर्जा आणि उत्साह राहील. 6व्या भावात स्थित राहू तुम्हाला अधिक आशा आणि यश मिळण्याचे संकेत देत आहे, ज्याला पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 8व्या भावात बृहस्पतीची उपस्थिती हे संकेत देत आहे की तुम्हाला विरासत रूपात आणि ऋण माध्यमाने अप्रत्याशित स्रोतांनी धन प्राप्त करण्यात यश मिळेल, कारण बृहस्पती 6व्या भावाचा स्वामी आहे आणि 8व्या भावात स्थित आहे. यामुळे तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. तथापि अष्टम भावात बृहस्पती चांगला पैसा वाचवण्याच्या शक्यतेत सीमित आहे. शनी चौथ्या आणि पंचम भावाच्या स्वामीच्या रूपात पंचम भावात स्थित आहे आणि याला अनुकूल मानले जात आहे, कारण शनी तुमच्यासाठी एक भाग्यशाली ग्रह आहे. पंचम भावात स्थित शनी कधी कधी तुम्हाला निर्णय घेण्यात थोडे हळू आणि आवेगीही बनू शकते. पंचम भावात शनीची उपस्थिती असून तुम्हाला आपल्या संतांच्या प्रगतीला घेऊन चिंता होऊ शकते. केतूची स्थिती 12व्या भावात होईल. यामुळे भौतिक गोष्टींऐवजी आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल. तुम्ही आध्यात्मिक बाबतीत संबंधात अधिक यात्रेवर लक्ष केंद्रित करतील आणि या संबंधात संतुष्टी मिळवतील. 6व्या भावात स्थित राहू या महिन्यात तुम्हाला सर्व बांधांवर आणि घटनांचा सामना करण्यासाठी दृढ संकल्प आणि साहस प्रदान करेल. प्रथम भावाचा स्वामी शुक्र 28 जानेवारी 2025 पासून 6व्या भावात स्थित होण्याने तुम्हाला ॲलर्जी रूपात समस्या देऊ शकतो. उपाय: नियमित 11 वेळा ओम गणेशाय नमः मंत्राचा जप करा. राशी भविष्य अनुसार प्रमुख ग्रहांच्या स्थितीविषयी बोलायचे झाले तर राहू 3ऱ्या भावात अनुकूल स्थितीमध्ये आहे. बृहस्पती पंचम भावात स्थित राहील. शनी पहिल्या आणि 2ऱ्या भावाच्या स्वामीच्या रूपात 2ऱ्या भावात स्थित राहील आणि मध्यम परिणाम देऊ शकते. केतू नवम भावात राहील, ज्यामुळे प्रतिकूल सांगितले जात आहे. या महिन्यात करिअर ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल राहणार आहे, यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव राहण्याची शक्यता आहे. शनीची स्थिती तुमच्या करिअरच्या संबंधात तुमचे धैर्य आणि बुद्धीची परीक्षा घेऊ शकतात. तुम्ही आपल्या वरिष्ठांसोबत व्यर्थ गोष्टी करू शकतात आणि हे तुमच्या मनात उपस्थित अहंकार असल्याने होण्याची शक्यता आहे. सोबतच चंद्र राशीच्या संबंधात 2ऱ्या भावात शनीची स्थितीही तुम्हाला अशा स्थितीमध्ये फसवू शकते. केतूची स्थिती नवम भावात असेल, यामुळे आध्यात्मिक गोष्टींच्या संबंधात तुमची रुची वाढेल. या महिन्यात नवम भावात केतू तुम्हाला अधिक भक्तीने प्रेरित करेल. सोबतच या महिन्यात तुमच्या जीवनात भाग्याची साथ दिसेल. या महिन्यात मोठे निर्णय घेण्यासाठी अनुकूल नसेल. उपाय: नियमित 108 वेळा ओम मांडाय नमः मंत्राचा जप करा. 2025 च्या अनुसार सप्तम भावात राहूची स्थिती अनुकूल संकेत देत नाही. प्रथम भावात केतू उपस्थित राहील, जे तुमच्या स्वास्थ्य आणि आपल्या नात्यासाठी अनुकूल सिद्ध होणार नाही. याच्या व्यतिरिक्त पहिल्या आणि सप्तम भावात राहू आणि केतूची स्थिती जीवनातील मोठ्या यशाची शक्यता कमी करणार आहे. सोबतच तुमच्या जीवनात येणाऱ्या बाधांचेही संकेत देत आहे. या महिन्यात तुम्हाला सुरक्षित वाटणार आहे. दोन्ही प्रमुख ग्रह शनी आणि बृहस्पतीची स्थिती तुम्हाला या महिन्यात सर्व अपार लाभ प्रदान करेल. शनी 6व्या भावात आणि बृहस्पती नवम भावात स्थित राहील. शुक्र तुमच्या 2ऱ्या आणि नवम भावाचा स्वामी असून 28 जानेवारी 2025 ते सप्तम भावात स्थित होऊन तुम्हाला भौतिक लाभाच्या रूपात लाभ देईल. तथापि 21 जानेवारी 2025 पासून अष्टम भावाच्या स्वामीच्या रूपात दशम भावात उपस्थित मंगळ वक्री गतीमध्ये उपस्थित होण्याने तुम्हाला आपल्या पार्टनर सोबत बोलण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच तुमच्या करिअर मध्ये ही आव्हाने उभी राहणार आहे. 14 जानेवारी 2025 पासून सूर्य 12व्या भावाचा स्वामी असून पंचम भावात स्थित राहील, ज्यामुळे तुमच्या धैर्य आणि बुद्धीची परीक्षा होणार आहे. या महिन्यात तुमच्या समोर येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करू शकणार नाही. उपाय: नियमित 11 वेळा ओम केतवे नमः मंत्राचा जप करा.